एक्सप्लोर विथ तेजस्विनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. हा आहे वाळलेल्या बटाट्याचा कीस. हा कीस बघा तळल्यानंतर सुद्धा किती छान पांढरा शुभ्र हा तेलातून निघतो आहे. तर चला बघूया कृती. मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे मी तासभर पाण्यामध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर याची साल मी काढून घेतलेली आहे. आणि बघा मी इथे आता बटाट्याचा कीस करायला सुरुवात करते. ह्या बटाट्याचा कीस करत असताना खाली एक मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी आपण किसणी वापरतो आहे ती किसणी थोडी जाडी घ्यायची, जेणेकरून आपला बटाट्याचा कीस हा छान होतो. त्याचा लगेच लगदा वगैरे होत नाही. थोडा जाड राहिला की त्याचा लगदा होत नाही. आणि बघा या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा कीस हा करून घ्यायचा आहे. छान लांब लांब त्यात आपल्याला या पद्धतीनं बघा या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा कीस करून घ्यायचा आहे. बघा मी इथे सगळा बटाट्याचा कीस करून घेतला आणि 3 ते 4 पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. जोपर्यंत याचं पाणी छान नितळ स्वच्छ येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे हे 3 ते 4 पाण्याने बटाट्याचा कीस धुवून घ्यायचा आहे. त्यातला पूर्ण स्टार्च निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तुरटी टाकून याला रात्रभरासाठी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी मी इथे पाणी छान उकळून घेतलं, त्याच्यामध्ये मी मीठ आणि थोडं तुरटी टाकून घेतली आणि छान त्याला उकळी आणली. त्याला छान खडखडून उकळी आली पाहिजे. याला मी आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी आता याच्यामध्ये बटाट्याचा कीस टाकून घेते आहे. बटाट्याचा कीस हा तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये करू शकता. मोठ्या पातेल्यामध्ये जर कराल तर तुम्हाला 1 ते 2 बॅचेसमध्ये तुम्ही करू शकता. मला इथे 3 बॅचेस लागणार आहे. मी 3 बॅचमध्ये इथे बटाट्याचा कीस करून घेणार आहे. माझ्याकडे छोटा पातेला आहे तर मी छोट्या पातेल्यामध्येच करते आहे. तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये करू शकता. आणि खूप असं अडचण करायची नाही, जेणेकरून बटाट्याचा कीस आहे तो पूर्ण व्यवस्थित सगळे बटाट्याचा कीस हा व्यवस्थित शिजायला हवा. नाहीतर कच्चा राहिला तर तो लगेच काही कीस आहे तर तो काळा पण पडू शकतो. त्याच्यामुळे जेवढा मावेल तेवढंच त्याच्यामध्ये टाकायचा. जास्त बटाट्याचा कीस टाकायचा नाही, त्याच्यामध्ये अडचण करायची नाही. आणि बटाट्याचा कीस टाकल्यानंतर त्याला अधेमध्ये थोडं हलवत राहायचं. आणि आता बघा हा बटाट्याचा कीस हा पारदर्शक दिसत आहे आणि हाताने तोडला की तो सहज थोडासा हलकासा तुटतोय. तो अखंड राहतोय पण तो तुटतो आहे. याचा अर्थ बघा हा बटाट्याचा कीस छान शिजलेला आहे आणि मोठ्या वाफासुद्धा येतात. तर त्याने सुद्धा समजायचं की हा बटाट्याचा कीस शिजलेला आहे. बटाट्याचा कीस हा शिजायला जास्त वेळ लागत नाही. बटाट्याचा कीस टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटानंतर बटाट्याचा कीस बघायचा तर तो 5 ते 7 मिनिटामध्ये हा बटाट्याचा कीस शिजून जातो. मला 5 ते 7 मिनटं लागले बटाट्याचा कीस पाण्यामध्ये टाकायला 5 ते 7 मिनटं लागले. आणि बघा मी इथे पूर्ण व्यवस्थित हा कीस एका चाळणीमध्ये निथळून काढून घेतलेला आहे. आणि मी आता इथे पुन्हा मी इथे दुसरी बॅच करते आहे. याच्यामध्ये पुन्हा मी थोडं मीठ टाकते आणि राहिलेली थोडी तुरटी टाकते आहे. आणि दुसऱ्या बॅचसाठी सुद्धा मी सेम प्रोसेस करते आहे. मी पुन्हा इथे पाण्याला छान खळखळून उकळी येऊ देणार आहे. आणि दुसरी बॅचसुद्धा मी इथे टाकून घेते आहे. बघा या पद्धतीनं मी इथे आता बटाट्याचा कीस टाकून घेते आहे. या पद्धतीनं मी आता इथे टाकून घेतलेला आहे बटाट्याचा कीस. आणि बटाट्याचा कीस टाकल्यानंतर बघा हे असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मिनिटानंतर बघायचा मोठ्या वाफा येतात आणि ते शिजलं म्हणून ते लगेच समजून जातं. आपल्याला 70 ते 80% आपल्याला बटाट्याचा कीस शिजवायचा आहे. त्याच्यानंतर मी हा कीस पुन्हा चाळणीमध्ये काढून घेते आहे. शिजलेला आहे हा मी पुन्हा चाळणीमध्ये काढून घेते आहे. बटाट्याचा कीस जर शिजला नाही, व्यवस्थित शिजला नाही तर तो वाळल्यानंतर काही दिवसानंतर काळा पडतो. आणि जर जास्त शिजला तर त्याचा लगदा होतो आणि लगदा झाला की त्याचा आपल्याला कीस व्यवस्थित वाळू टाकता येत नाही. त्याचे काहीतरी आपल्याला मग पळी पापड वगैरे काहीतरी आपल्याला करावे लागतात. त्याच्यामुळे आपल्याला बटाट्याचा कीस शिजवत असताना तो व्यवस्थित शिजवायचा असतो. बघा इथे मी हाताला सोचलेलं एवढा थंड झाल्यानंतर मी त्या पद्धतीनं असा बटाट्याचा कीस हा टाकून घेते आहे. या पद्धतीनं मी आता इथे बटाट्याचा कीस हा असं सगळा टाकून झालेला आहे माझा. हा बघा मी ते व्यवस्थित वाळू टाकलेला आहे. मी घरातच वाळू टाकलेला आहे, माझ्याकडे ऊन येत नाही.
पण ऊन येत नसेल तर 2-3 दिवस लागतात बटाट्याचा कीस वाळवायला. आणि मग वाळल्यानंतर एका ताटामध्ये काढून त्याला थोडी ऊन दाखवायची. आणि बघा, हा आपला बटाट्याचा कीस तयार झालेला आहे. असं झालेलं आहे, डोंगर पोखरून उंदीरच निघाला की काय असं झालं. एवढी मोठी प्रोसेस आणि एवढूसा हा कीस होत असतो. तर बघा, तुम्हीही करून बघा. आणि तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.